नमस्कार शिक्षक मित्रांनो. टी बालमानसशास्त्र सराव जो की आपण बदललेल्या पॅटर्ननुसार घेत आहोत. भाग 26 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे. बरोबर आहे, तसेच प्रश्न परीक्षेला येणार आहेत आणि या भागामध्ये देखील आपण 30 प्रश्नांचा तशाच प्रकारच्या 30 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, सावध व्हा. या प्रश्नांचा सराव जर नाही केला तर स्कोर खूप कमी येईल. आणि लक्षात ठेवा, मानसशास्त्र विषय असा आहे त्याच्यामध्ये जर चांगले मार्क आले तर 100% तुमची टीईटी निघते. तिथं मार्क कमी झाले म्हणजे आपण टीईटी मध्ये नापास होऊ शकतो. लक्षात ठेवा, कारण नवीन पॅटर्ननुसार या व्हिडिओमध्ये जशा प्रकारचे प्रश्न आहेत अशाच प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील. चला, मानसशास्त्राची जी सिरीज आहे अत्यंत महत्त्वाची सिरीज आहे. बघा, या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन पाहत आहोत. त्यातला पहिला प्रश्न पहिला असा आहे: एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना एक अपूर्ण गोष्ट दिली आणि त्यांना त्यांच्या कल्पनेनुसार त्या गोष्टीचा शेवट लिहिण्यास सांगितले. हे आपल्याला याच्यामध्ये आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो मी, आपल्याला हे सिलेबसमध्ये आहे. मुलांना आपल्याला असंच सांगावं लागतं. ब्लूमच्या उद्दिष्टांच्या वर्गीकरणानुसार शिक्षिका विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेचा विकास करत आहे? या प्रश्नाला IMP करून ठेवा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न समजला असेल. पर्याय दिलेले आहेत: ज्ञान, आकलन, उपयोजन, निर्मिती ऑब्लिक संश्लेषण. तर याचं अचूक उत्तर आहे बघा या ठिकाणी पर्याय डी, निर्मिती ऑब्लिक संश्लेषण. निर्मिती किंवा संश्लेषण या दोन्हीपैकी एक शब्द आपल्याला त्या ठिकाणी असू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, मुद्दाम तुम्हाला तो ऑब्लिकमध्ये दिलेला आहे. कारण निर्मिती आला तरी तुम्हाला उत्तर आलं पाहिजे आणि संश्लेषण दिला तरी उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. येते लक्षात? चला, पुढचा प्रश्न बघा. एका विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकांनी रागावल्यानंतर तो शांत राहतो, पण घरी आल्यावर तो विनाकारण आपल्या लहान भावाला मारतो. सिग्मंड फ्राईडच्या मते ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? बघा, हा प्रश्न जो आहे तो आहे डिफेन्स मेकॅनिझमवर. आणि डिफेन्स मेकॅनिझमवर एक तरी प्रश्न 100% आपल्याला परीक्षेमध्ये असतो. पर्याय दिलेले आहेत: प्रक्षेपण, विस्थापन, समर्थन आणि उदात्तीकरण. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे विस्थापन. लक्षात ठेवा, एका ठिकाणचा राग किंवा भावना तिथल्या प्रबळ व्यक्तीवर न काढता ती दुसऱ्या एखाद्या कमकुवत व्यक्तीवर किंवा एखादी वस्तू असेल त्याच्यावर काढणे, त्याला विस्थापन म्हणायचं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. शब्द अवघड वाटत असेल, इंग्लिशमधला शब्द वाचून घ्या म्हणजे तुम्हाला तो परीक्षेमध्ये लक्षात राहील. बघा, पुढचा प्रश्न असा आहे: रमेश नावाचा विद्यार्थी शर्टाची बटणे लावताना, बुटाची लेस बांधताना किंवा पेन्सिल योग्य प्रकारे पकडताना खूप संघर्ष करतो. हे कोणत्या प्रकारच्या अक्षमतेचे लक्षण आहे? डिसॅबिलिटीवर हा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत: डिस्लेक्शिया, डिस्कॅल्क्युलिया, डिस्प्रॅक्सिया आणि अफेजिया. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, डिस्प्रॅक्सिया. लक्षात ठेवा, डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया आणि अफेजिया हे कशाबद्दल आहेत हे एक वेळेस सर्व डिसॅबिलिटी तुम्ही खालून घाला म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. लक्षात ठेवा, डिस्प्रॅक्सिया हा एक कारक कौशल्यावर आधारित असलेला दोष आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये काय होतं, मेंदू आणि स्नायूंचा जो समन्वय असतो तो समन्वय साधण्यात मुलाला अडचण येत असते. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे जो कोऑर्डिनेशन असतो तो कोऑर्डिनेशनसाठी त्याला अडचण येत असते. पुढचा प्रश्न पाहू आपण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकात आता 360 अंश बहुआयामी मूल्यमापन असणार आहे. याचा अर्थ काय आहे? मित्रांनो, VIMP व्हेरी इम्पॉर्टंट असणारा हा क्वेश्चन आहे. तुम्ही हा स्क्रीनशॉट काढा, लिहून ठेवा. हा प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार. चला, पर्याय दिलेत: केवळ शिक्षकांनी सर्व विषयांचे केलेले मूल्यमापन, विद्यार्थी स्वतःचे, त्याचे मित्र आणि शिक्षक असे तिन्ही मिळून केलेले मूल्यमापन, वर्षभरात घेतलेल्या सर्व लेखी परीक्षांची सरासरी, आणि डी दिलेला आहे विद्यार्थ्याच्या केवळ शारीरिक आणि बौद्धिक विकासाची नोंद. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
विद्यार्थी स्वतःचे, त्याचे मित्र आणि शिक्षक असे तिन्ही मिळून केलेले जे मूल्यमापन असतं त्यालाच काय म्हणायचं आहे, 360 डिग्री बहुआयामी मूल्यमापन. येते लक्षात. तुम्हाला सांगतो 360 अंश मूल्यमापनामध्ये काय असतं की विद्यार्थ्याचे स्वमूल्यमापन पण असतं, सहअध्ययी म्हणजे त्याचा जो मित्र आहे त्याच्यासोबत अध्ययन करणारा त्याचंही मूल्यमापन म्हणजे तोही मूल्यमापन करणार असतो, आणि शिक्षकांचं मूल्यमापन म्हणजे शिक्षकही मूल्यमापन करणार असतात. या सर्वांचा समावेश करून काय होतं, त्याचा सर्वांगीण विकास जो आहे तो तपासला जातो. आणि त्याच्यासाठी HPC लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, HPC हे कार्ड नवीन पद्धतीमध्ये ते आणलं गेलेलं आहे. तुम्हाला लॉंग फॉर्म सुद्धा परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो, HPC हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा. एक मुलगा आकाशात ढग पाहून म्हणतो, सूर्य आज दुःखी आहे म्हणून तो ढगांमागे लपून बसला आहे. जीन पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार या मुलाचा विचार काय दर्शवतो? चला पर्याय दिलेले आहेत. वस्तुस्थायित्व, सजीवतावाद, संधारणाचा अभाव, अमूर्त विचार. मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, सजीवतावाद. म्हणजे निर्जीव वस्तूंमध्ये जीव किंवा भावना आणि विचार असतात असं जी मानण्याची बालकाची जी प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीला सजीवतावाद असं म्हणतात. लक्षात ठेवा, हे जे आहे ते पूर्वक्रियात्मक अवस्थेचं काय आहे, हे वैशिष्ट्य आहे. सजीवतावाद काय आहे, वैशिष्ट्य आहे. कोणाचं? पूर्वक्रियात्मक अवस्थेचं. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि प्रत्येकाने प्रश्न कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असे प्रश्न तुम्हाला यूट्यूबवर कुठंच पाहायला भेटणार नाहीत आणि कुठंच तुमची अशा प्रकारची तयारी करून घेतली जात नाही आणि जाणारही नाही. लक्षात ठेवा, असे प्रश्न तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवर पाहायला मिळतील. चला सर्वांनी लाईक करा. बरोबर आहे आपलं. चला बघा. वर्गात एका विद्यार्थ्याने अत्यंत सुंदर हस्ताक्षर काढले म्हणून शिक्षकाने सर्वांसमोर त्याचे कौतुक केले. हे पाहून वर्गातील इतर मुलांनीही आपले हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला. अल्बर्ट बांडुराच्या सिद्धांतानुसार इतर मुलांसाठी हे कोणते प्रबलीकरण आहे? चला पर्याय दिलेले आहेत बघा. धन प्रबलीकरण, ऋण प्रबलीकरण, प्रातिनिधिक प्रबलीकरण आणि डी दिलेला आहे विलोपन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रातिनिधिक प्रबलीकरण. आलं लक्षात. आता हे प्रातिनिधिक प्रबलीकरण काय असतं बरं, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला बक्षीस मिळवताना पाहतो आणि त्यातून आपल्याला ही ती कृती करण्याची ज्यावेळेस प्रेरणा मिळत असते तेव्हा त्याला प्रातिनिधिक प्रबलीकरण म्हटलं जायचं. कोणीच सांगितलं नसतं आजपर्यंत आणि कुठल्या पुस्तकातही तुम्हाला वाचायला भेटलं नसतं. येते लक्षात. चला लक्षात ठेवा, हा प्रातिनिधिक प्रबलीकरण कशाला म्हणतात. पुढचा प्रश्न. एका उपाशी आणि तहानलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी गणिताचे कितीही चांगले धडे दिले तरी त्याचे लक्ष लागत नाही. अब्राहम मास्लोच्या गरजांच्या श्रेणीबद्ध सिद्धांतानुसार विद्यार्थ्याची कोणती गरज अपूर्ण आहे? पर्याय दिलेले आहेत. सुरक्षिततेची गरज, शारीरिक गरजा, आत्मसन्मानाची गरज आणि आत्मप्रचितीची गरज. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे शारीरिक गरजा. मास्लोच्या सिद्धांतानुसार अन्न, पाणी, झोप यासारख्या ज्या प्राथमिक शारीरिक गरजा असतात त्या पूर्ण झाल्याशिवाय काय होतं की व्यक्तीचं लक्ष लागत नाही, त्याचा बौद्धिक किंवा काही विकास होऊ शकणार नाही, अशा पद्धतीचं तिथं सांगायचं आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न. शिक्षक वर्गात थेट पेंग्विन या पक्ष्याची माहिती न देता आदी विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांबद्दल जसे की कावळा असेल, चिमणी असेल प्रश्न विचारतात. शिक्षक येथे कोणत्या अध्यापन सूत्राचा वापर करत आहेत? आलं लक्षात. चला. मूर्ताकडून अमूर्ताकडे, अंशाकडून पूर्णाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे आणि विशेषाकडून सामान्याकडे. याचं अचूक उत्तर आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांना जे आधीच माहिती आहे त्याचा संदर्भ देऊन नवीन आणि त्याला अपरिचित असलेलं ज्ञान देणं त्याला ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणं असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न.
एका वर्गातील विद्यार्थी कायम गोंधळ घालतात. शिक्षकांनी एक नियम बनवला की जो विद्यार्थी शांत बसेल त्याला एक स्टार मिळेल. काही दिवस मुले स्टार मिळवण्यासाठी शांत बसली, पण नंतर शिक्षकांनी स्टार देणं बंद केलं. तेव्हा मुलांनी पुन्हा गोंधळ सुरू केला. इव्हॉन पॅवलॉवच्या सिद्धांतानुसार येथे काय घडले? पर्याय दिलेत: सामान्यीकरण, भेदनीकरण, विलोपन आणि उत्स्फूर्त पुनर्प्राप्ती. लक्षात ठेवा, याचं अचूक उत्तर आहे विलोपन. आता हे विलोपन म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका. जेव्हा बक्षीस किंवा अभिसंधित उद्दीपक देणे थांबवले जाते, जसं की इथं स्टार देत होते है ना, तेव्हा त्यातून निर्माण झालेली जी प्रतिक्रिया है ना, जसं की शांत बसणे ही प्रतिक्रिया निर्माण झाली, ती हळूहळू नष्ट होते. याला विलोपन असे म्हटले जाते. आलं लक्षात? समजून येते ना, समजते ना? चला, समजत असेल तर एकदा लाईक करा. बघा पुढचा प्रश्न. बुद्धिमत्ता ही केवळ एकाच प्रकारची नसते, तर ती अनेक प्रकारची असते. हा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी मांडला आणि विद्यार्थ्याला अभ्यासाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही हुशार मांडले? येते लक्षात? बघा पर्याय दिलेत: अल्फ्रेड बिने, हॉवर्ड गार्डनर, रॉबर्ट स्टर्नबर्ग आणि चार्ल्स स्पियरमन. तर याचं अचूक उत्तर आहे हॉवर्ड गार्डनर. हॉवर्ड गार्डनरने बुद्धिमत्तेचे 8 वेगवेगळे प्रकार सांगितले. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही पाठही केलेला आहे. त्याच्यामध्ये सांगीतिक असेल, शारीरिक असेल, गतिमय असेल, काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्याचा केवळ काय असतं, एकाच क्षेत्रातील हुशारीवर त्याला पारखलं जात नाही. त्याच्यासाठी तो बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत त्यांनी मांडला होता. पुढचा प्रश्न. तुमच्या वर्गात एक प्रज्ञावान विद्यार्थी आहे ज्याला गिफ्टेड म्हणलं जातं, जो सर्व अभ्यास वेळेआधीच पूर्ण करतो आणि नंतर वर्गात कंटाळतो. शिक्षक म्हणून तुम्ही कोणती कृती कराल? त्याला जास्त गृहपाठ द्याल, त्याला वर्गाच्या बाहेर जाऊन खेळायला सांगाल, त्याला अधिक आव्हानात्मक आणि समृद्धीकरण कार्यक्रम द्याल, त्याला त्याच्यापेक्षा वरच्या वर्गात बसण्यास सांगाल? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्याला अधिक आव्हानात्मक म्हणजे जे चॅलेंजिंग आहे, चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला द्यायच्या असतात. आव्हानात्मक आणि समृद्धीकरण कार्यक्रम द्याल, हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एक मुलगा पाण्याची रासायनिक संज्ञा काय आहे या प्रश्नाचे अचूक उत्तर म्हणजे H2O देतो, परंतु दुसरा मुलगा जर पृथ्वीवरील सर्व पाणी संपले तर काय होईल या प्रश्नावर अनेक वेगवेगळ्या कल्पना आणि उत्तरे देतो. दुसऱ्या मुलाचा विचार कोणत्या प्रकारचा आहे? प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. बघा पर्याय काय दिलेत: अभिसारी विचार, अपसारी विचार, मूर्त विचार, तर्कसंगत विचार. मित्रांनो, याचं तुम्ही उत्तर केलं असतं तर्कसंगत विचार, पण त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अपसारी विचार. मग हा अपसारी विचार काय असतो? बघा लक्ष देऊन ऐका. एकाच प्रश्नाची अनेक वेगवेगळी, काय म्हणतो मी, एकाच प्रश्नाची अनेक वेगवेगळी नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील उत्तरे शोधण्याच्या जी क्षमता असते त्याला अपसारी विचार म्हणतात, डायव्हर्जंट थिंकिंग म्हणतात. लक्षात ठेवा. येते? हा, चला पुढचा प्रश्न. विद्यार्थी जेव्हा स्वतःच्या अध्ययनावर स्वतःच नियंत्रण ठेवतात, आपण कसे शिकत आहोत याचे आत्मपरीक्षण करतात आणि स्वतःच्या विचार प्रक्रियेचा विचार करतात, तेव्हा त्याला मानसशास्त्रात काय म्हणतात? पर्याय दिलेत: स्व अध्ययन, मेटाकॉग्निशन ऑब्लिक अधिसंधान, स्मरणशक्ती आणि बाह्य प्रेरणा. असे 4 पर्याय दिलेले आहेत. सांगा बरं या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर? ठीक आहे, समजला प्रश्न? बघा प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय केलं असतं सांगू का? पहिलाच पर्याय दिलाय स्व अध्ययन, सेल्फ स्टडीवाला पहिलाच पर्याय दिलाय. 90% लोक तेच सिलेक्ट करतात. 10% लोक जे थोडंसं असं आपले व्हिडिओ बघितलेले 10% लोक आहेत ना, तेच बरोबर उत्तर देतात. कोणतं माहिती आहे का? बी याचं अचूक उत्तर आहे मेटाकॉग्निशन. आणि अधिसंज्ञान जे आहे ते त्याचा
समानार्थी शब्द आहे. मी इथं दोन्ही का बरं दिलेत माहिती आहे का? तुम्हाला परीक्षेत मेटाकॉग्निशन सुद्धा देऊ शकते आणि आदिसंज्ञान सुद्धा देऊ शकते. येते ना लक्षात? मग दोन्हीपैकी एकच येणार आहे. तिथं तुम्हाला समजलं पाहिजे, त्याच्यासाठी मी ते दोन्ही पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. मग आता हे मेटाकॉग्निशन काय असते? थिंकिंग अबाउट थिंकिंग. येते का लक्षात? म्हणजे स्वतःचा विचार आणि अध्ययन प्रक्रियेची जाणीव असणे आणि तिचं नियमन करणे, त्याला मेटाकॉग्निशन म्हटलं जातं, अधिसंज्ञान म्हटलं जातं. येते लक्षात? ओके, चला पुढचा प्रश्न. मित्रांनो, तुम्ही एकदा कमेंट करा बरं, प्रश्न कसे वाटते ते एकदा कमेंट करा. चला, पुढचा व्हिडिओ आणण्यासाठी लगेच मला प्रोत्साहन भेटत असतं, त्याच्यामुळं चला कमेंट करा. बघा, प्रश्न असा आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना गटात विभागून आपल्या गावातील कचरा व्यवस्थापन या विषयावर माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करून उपाय सुचवण्यास सांगतात. ही अध्यापनाची कोणती पद्धत आहे? सर्वांना याचं उत्तर येते. अचूक उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, पर्याय दिले: व्याख्यान पद्धत, प्रकल्प पद्धती, कथन पद्धती, दिग्दर्शन पद्धती. येस, अगदी बरोबर. याचं अचूक उत्तर आहे बी, प्रकल्प पद्धती. आपण प्रोजेक्ट देतो त्याप्रमाणेच आहे हा प्रश्न. एकदम साधारण प्रश्न आहे, थोडा मोठा जरी वाटला तरी. चला पुढचा प्रश्न बघा. शिक्षण हक्क कायदा RTE 2009 नुसार शिक्षकाने विद्यार्थ्याला गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल छडीने मारले, तर हे कायद्याच्या कोणत्या कलमाचे उल्लंघन आहे? बरोबर. चला पर्याय देतो तुम्हाला. बालकाच्या मोफत शिक्षणाचा हक्क, शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळ यास मनाई, प्रवेशासाठी वयाचा पुरावा, शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळ यास मनाई. महत्वाचा प्रश्न आहे, RTE वर असलेला. कलम सांगून देतो, लक्षात ठेवा. डायरेक्ट कलमही एखाद्या वेळेस विचारू शकतात. RTE कायद्याच्या कलम 17 नुसार कोणत्याही बालकाला कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा किंवा त्याचा मानसिक छळ करण्यास सक्त मनाई आहे. कलम किती? RTEचं कलम किती? 17. कलम 17 लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा. एका विद्यार्थिनीला वर्गात खूप राग येतो आणि तिला मित्राला मारावंसं वाटतं, पण ती स्वतःला सावरते, दीर्घ श्वास घेते आणि शांतपणे आपले म्हणणे मांडते. डॅनियल गोलमनच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार तिने कोणत्या क्षमतेचा वापर केला आहे? पर्याय दिलेले आहेत: स्वजाणीव, समानुभूती, स्वनियंत्रण स्वनियमन, सामाजिक कौशल्य. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वनियंत्रण स्वनियमन. बघा, परीक्षेमध्ये मी तुम्हाला इथं दोन जे दिलेत ऑब्लिक ते मुद्दाम दिलेत, कारण हे याच्यापैकी स्वनियंत्रण तेवढाही शब्द देऊ शकतात किंवा स्वनियमन तेवढाही शब्द देऊ शकतात. त्याच्यामुळं तुमच्यासाठी तुम्हाला कन्फ्यूज होणे, हे शब्द तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजेत, याच्यासाठी मी ते तिथं दिलेलं आहे. तुम्हाला सांगतो बघा, स्वनियंत्रण काय असतं. स्वतःच्या विध्वंसक ज्या भावना असतात किंवा जे आवेग असतात, जसे की राग, चिडचिड होणे वगैरे, हे जे आवेग असतात, योग्य वेळी नियंत्रण मिळवण्याची जी क्षमता असते, त्या क्षमतेला स्वनियंत्रण असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. एका शिक्षिकेचा असा पूर्वग्रह आहे की मुली गणितात कच्च्या असतात. तिच्या या विचारामुळे ती नकळतपणे मुलींना कठीण प्रश्न विचारणे टाळते. परिणामी मुली गणितात खरोखरच कमी गुण मिळवतात. या मानसशास्त्रीय परिणामाला काय म्हणतात? मित्रांनो, एवढा महत्वाचा प्रश्न आहे हा, खरंच खूप महत्वाचा आहे. तुम्ही आहे ना, हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. असा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेत येणार. पर्याय दिलेले आहेत: हॅलो इफेक्ट, पिग्मॅलियन परिणाम शिक्षकांच्या अपेक्षा, प्लेसिबो इफेक्ट, हॉथोर्न परिणाम. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पॅग्मॅलियन परिणाम. हा जो आहे ना, पॅग्मॅलियन परिणाम, हा नेमका काय आहे मी तुम्हाला सांगतो. बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांबद्दल जे ठेवलेल्या अपेक्षांचा विद्यार्थ्यांच्या जी वास्तविक कामगिरी असते त्याच्यावर थेट परिणाम होत असतो. शिक्षकांच्या कमी अपेक्षांमुळे काय होतं की मुलांची कामगिरी सुद्धा खालावत असते आणि त्यालाच पिग्मॅलियन परिणाम असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. जेरोम ब्रुनरच्या सिद्धांतानुसार जर एखाद्या मुलाला
एखाद्या लहान मुलाला गणितातील अपूर्णांक शिकवायचा असेल तर शिक्षकाने सुरुवातीला कशाचा वापर केला पाहिजे? पर्याय दिलेले आहेत. फळ्यावर थेट सूत्र लिहिणे, प्रतिकात्मक अवस्था, प्रतित्मक अवस्था, चित्रात्मक अवस्था. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रतित्मक अवस्था. प्रत्यक्ष जी वस्तू असते ना त्याच्यानुसार ते शिकवलं पाहिजे असं या ठिकाणी म्हणायचं. म्हणजे तुम्हाला सांगतो बघा, ब्रुनरच्या मते काय असतं की मुलं सर्वात आधी प्रत्यक्ष वस्तू हाताळून आहे ना आणि ते कृतीतून शिकतात. मग त्याला काय म्हणायचं आहे की इनॅक्टिव्ह स्टेज म्हणत असतात त्याला, जसं की कृतीत्मक अवस्था. येते लक्षात? वस्तू ती घेऊन शिकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पोर्टफोलिओ हे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे एक उत्तम साधन का मानले जाते? चला पर्याय देतो. कारण त्यामुळे विद्यार्थ्याची इतरांसोबत तुलना करणे सोपे जाते, कारण ते एका विशिष्ट कालावधीतील विद्यार्थ्याच्या कामाचा, प्रगतीचा आणि प्रयत्नांचा संग्रह असतो, कारण ते केवळ लेखी परीक्षेचे गुण दर्शविते, आणि चौथा पर्याय दिलेला आहे, डी दिलेला आहे, कारण त्यामुळे शिक्षकांचे काम कमी होते. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला एक आवाहन करतो, आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असा दर्जेदार कॉन्टेंट जो आहे तो फक्त तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळेल. आणि मी कायम, जोपर्यंत तुम्ही परीक्षा देत आहात, कायम मी तुमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कारण ते एका विशिष्ट कालावधीतील विद्यार्थ्याच्या कामाचा, प्रगतीचा आणि प्रयत्नांचा संग्रह असतो. त्याला पोर्टफोलिओ म्हणतात. येते लक्षात? चला, आता हा प्रश्न बघा. तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ना ते आपल्या शाळेमध्ये घडणाऱ्या गोष्टींवरच आधारित आहेत, आणि असेच प्रश्न आता बदललेल्या पॅटर्ननुसार तुम्हाला पेपरमध्ये येणार आहेत. बिलकुल व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा, कारण ते दुसरंच काहीतरी करत बसला असेल, नापास होईन ते, तुम्ही त्याचं कल्याण करू शकता. पाठवा त्याला हा व्हिडिओ. चला बघा. एका विद्यार्थ्याने उजव्या हाताने लिहिण्याचा चांगला सराव केला आहे. जेव्हा तो काही कारणाने डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा उजव्या हाताच्या सरावामुळे त्याला डाव्या हाताने लिहिण्यास थोडी मदत होते. हे कोणत्या प्रकारचे संक्रमण आहे? अध्ययनाचे धनसंक्रमण, अध्ययनाचे शून्य संक्रमण, द्विपार्श्व संक्रमण, अग्रोन्मुख निरोधन. संक्रमण आणि निरोधन मध्ये थोडंसं फरक आहे, लक्षात घ्या. विरोधार्थी शब्द आहेत, ट्रान्सफर आणि इंटरफेरन्स. थोडंसं समजून घ्या हे. तर याचं अचूक उत्तर तुम्ही म्हणाल की धनसंक्रमण आहे. म्हणसाल ना? तसं नाहीये. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, द्विपार्श्व संक्रमण. बायलॅटरल जे आहे, बायलॅटरल ट्रान्सफर म्हणायचं त्याला. नेमकं काय असतं तुम्हाला सांगतो. शरीराच्या जो एका अवयवाला दिलेल्या प्रशिक्षणाचा फायदा जेव्हा शरीराच्या दुसऱ्या म्हणजे विरुद्ध बाजूला असलेल्या अवयवाला फायदा होतो तेव्हा त्याला द्विपार्श्व संक्रमण म्हटले जाते. कन्सेप्ट तुम्ही ह्या कुठंच ऐकल्या नसतील ना, कुठंच वाचल्या नसतील. तुम्ही लक्षात ठेवाय सगळ्या गोष्टी बरं का. जास्त मी तुम्हाला एक्स्ट्रा नाही सांगत आहे, हे महत्वाचं आहे म्हणून सांगत आहे. द्विपार्श्व संक्रमण. चला पुढचा प्रश्न बघा. एक 7वीचा विद्यार्थी वर्गात सतत अस्वस्थ असतो. तो एका जागी 2 मिनिटेही शांत बसू शकत नाही आणि विचार न करता आवेगपूर्ण कृती करतो. हे कोणत्या समस्येचे लक्षण असू शकते? कळला प्रश्न? पर्याय बघा. ऑटिझम, ADHD, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे ADHD. आता ADHD म्हणजे काय समजलं पाहिजे तुम्हाला. सांगतो, लक्षात ठेवा. याचा लॉंग फॉर्म काय आहे? अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. एक्स्ट्रा जास्तच ऍक्टिव्ह असतो तो मुलगा याच्यामध्ये, ADHD मध्ये. आलं लक्षात? म्हणजे काय ADHD म्हणजे? अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान तपासण्यासाठी शिक्षिका पाठाच्या सुरुवातीला काही प्रश्न विचारते.
हे प्रश्न मूल्यमापनाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? पर्याय दिलेले आहेत. संकलित मूल्यमापन, नैदानिक मूल्यमापन, सहकारी मूल्यमापन, स्वमूल्यमापन. पर्याय याचं बी हे अचूक उत्तर आहे, नैदानिक मूल्यमापन. नैदानिक मूल्यमापन म्हणजे काय तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. नवीन घटक शिकवण्यापूर्वी विद्यार्थ्याला आधीपासून किती माहिती आहे हे तपासण्यासाठी किंवा त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी हे मूल्यमापन केले जाते. त्याला नैदानिक मूल्यमापन म्हणतात. डायग्नोस्टिक्स, इंग्लिश शब्द लगेच लक्षात येतो, डायग्नोस्टिक है ना. चला पुढचा प्रश्न. एरिक्सनच्या मनोसामाजिक विकासाच्या सिद्धांतानुसार प्राथमिक शाळेत जाणारा विद्यार्थी उद्योग विरुद्ध न्यूनगंड या अवस्थेत असतो. जर शिक्षकांनी त्याच्या कामाचे कौतुक केले नाही तर त्याचा परिणाम काय होतो? थोडासा अवघड प्रश्न आहे. 6 ते 12 वर्षे हा वयोगट दिलेला आहे आणि सायकोलॉजिकल जी थिअरी आहे त्या थिअरीनुसार आपल्याला सांगायचं आहे की तो उद्योग विरुद्ध न्यूनगंड या अवस्थेचा परिणाम. पर्याय दिलेले आहेत. त्याच्यात स्वायत्तता निर्माण होते, त्याच्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि अभ्यासावरील विश्वास उडतो, तो आत्मकेंद्री होतो, त्याच्यात ओळख निर्माण होते. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. त्याच्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि अभ्यासावरील काय होतं, विश्वास उडतो. आलं लक्षात. या वयामध्ये काय असतं लक्षात ठेवा, मुलांना काहीतरी नवीन बनवण्याची आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची आवड असते. मग त्यांना प्रोत्साहन जर दिलं नाही तर मग त्याच्यामध्ये काय होतं, न्यूनगंड निर्माण होतं. आपण बऱ्यापैकी म्हणजे काय होतं, या वयातली मुलं काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण मग त्याला म्हणतो बस तुला काय कळतंय, बस खाली, असं म्हणतो. पण तसं करायचं नाहीये. काय करायचं आहे, त्याला ॲप्रिशिएट करायचं आहे. येतं लक्षात. चला पुढचा प्रश्न बघा. जेव्हा एखादी कठीण संकल्पना शिकवायची असते तेव्हा शिक्षक विषय वस्तूचे लहान लहान भागात विभाजन करतात आणि साध्या भागाकडून कठीण भागाकडे जातात. हे कोणत्या अध्यापन पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? पर्याय दिलेले आहेत. संश्लेषण पद्धती, पृथक्करण ऑब्लिक विश्लेषण पद्धती, उद्गामी पद्धती, निगामी पद्धती. मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पृथक्करण ऑब्लिक विश्लेषण पद्धती. परीक्षेमध्ये तुम्हाला एकतर पृथक्करण एवढाच शब्द दिला जाईल किंवा विश्लेषण पद्धती एवढाच शब्द दिला जाईल. लक्षात ठेवा, विश्लेषण म्हणजे एखादी मोठी किंवा गुंतागुंतीची समस्या समजून घेण्यासाठी तिची लहान लहान घटकामध्ये काय करणे, त्याला डिवाइड करणे, त्याला त्याची फोड करणे, याला पृथक्करण म्हणतो आपण. अनालिटिक मेथड. येते लक्षात. पुढचा प्रश्न. समावेशित शिक्षण प्रक्रियेत जर वर्गात एखादा श्रवण दोष असलेला विद्यार्थी असेल तर शिक्षकाने कोणती काळजी घ्यावी? पर्याय दिलेले आहेत. त्याला वर्गात सर्वात मागे बसवावे जेणेकरून त्याला इतरांचा त्रास होणार नाही. त्याला वर्गात सर्वात पुढे बसवावे आणि बोलताना शिक्षकाचा चेहरा व ओठ त्याला स्पष्ट दिसतील याची खात्री करावी. त्याला फक्त लेखी काम द्यावे. त्याच्यासाठी कर्णबधीर शाळेतच प्रवेश घेण्याची सक्ती करावी. मित्रांनो सर्वांना याचं उत्तर येत आहे. चला कमेंटमध्ये याचं अचूक उत्तर तुम्ही सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. एका मुलाला शाळेच्या परीक्षेत कायम कमी गुण मिळतात पण बाजारात गेल्यावर तो अतिशय अचूक आणि वेगानं पैशांचा हिशोब करतो आणि व्यावहारिक अडचणी सहज सोडवतो. रॉबर्ट स्टर्नबर्गच्या सिद्धांतानुसार या मुलाकडे कोणती बुद्धिमत्ता आहे? पर्याय दिलेले आहेत. विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, सर्जनशील बुद्धिमत्ता, व्यावहारिक बुद्धिमत्ता ऑब्लिक स्ट्रीट स्मार्ट, सांगीतिक बुद्धिमत्ता. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्यावहारिक बुद्धिमत्ता. दैनंदिन जीवनात व्यावहारिक समस्या सोडवण्याची क्षमता आणि परिस्थिती जुळवून घेण्याचं जे कौशल्य असतं मुलांमध्ये त्याला व्यावहारिक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. लेव वायगोट्स्कीच्या मते जेव्हा एक लहान मूल स्वतःशीच मोठ्याने बडबड करतं, एखादे कोडे सोडवत असतं, उदाहरण दिलेलं आहे, हा निळा कोडा कुठे जाईल? नाही तो इथे नाही, तेव्हा ती कृती काय दर्शविते? पर्याय दिलेले आहेत. मुलाचा अहंकृत केंद्रित विचार,
मुलाचे स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवणारे खाजगी भाषण, मुलाचा मानसिक गोंधळ आणि लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न. याचं अचूक उत्तर आहे मुलाचे स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवणारे खाजगी भाषण, ज्याला प्रायव्हेट स्पीच म्हटलं जातं. वायगोट्स्की सांगतात की मुले स्वतःच्या कृतीला दिशा आणि मार्गदर्शन देण्यासाठी काय करतात, स्वतःशी बोलत राहतात आणि बोलतच असतात. तर त्याला प्रायव्हेट स्पीच असं म्हटलं जातं. येते लक्षात? हे काही असं म्हणजे वेगळं काही वाटू नाही द्यायचं, ते प्रायव्हेट स्पीच असतं. लहान मुलं बडबड करत असतात. पुढचा प्रश्न. शिक्षकांनी वर्गात झाडांचे उपयोग या विषयावर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कल्पना मांडण्यास सांगितले आणि कोणत्याही कल्पनेला चुकीचे ठरवले नाही. ही सर्जनशीलता वाढवण्याची कोणती पद्धत आहे? पर्याय दिलेले आहेत: पाठांतर, बुद्धिमंथन, समस्या निराकरण, व्याख्यान. पर्याय याचं बी अचूक उत्तर आहे, ज्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हटलं जातं, बुद्धिमंथन. मग नेमकं हे बुद्धिमंथन काय असतं? हे कमी वेळात जास्तीत जास्त आणि मुक्त कल्पना गोळा करण्याचं जो तंत्र असतं त्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हटलं जातं, ज्यामध्ये कल्पनेवर लगेच टीका केली जात नाही, म्हणजे सर्वांचे विचार त्या ठिकाणी घेतले जातात. येते लक्षात? त्याला बुद्धिमंथन म्हणायचं, इंग्लिशमध्ये ब्रेन स्टॉर्मिंग. येते लक्षात? चला पुढचा प्रश्न. स्किनरच्या साधक अभिसंधान सिद्धांतांवर आधारित विद्यार्थ्यांना लहान लहान पायऱ्यांमधून शिकवणे आणि प्रत्येक अचूक पायरीवर प्रबलीकरण देणे याला काय म्हणतात? पर्याय दिलेले आहेत: अभिक्रमित अध्ययन, शोधन अध्ययन, निरीक्षणात्मक अध्ययन, पारंपरिक अध्ययन. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे अभिक्रमित अध्ययन, प्रोग्राम लर्निंग. येते लक्षात? प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. मग आता हे अभिक्रमित अध्ययन काय असतं बरं? बघा, लक्ष द्या. BF स्किनरनं अभिक्रमित अध्ययन पद्धत शोधून काढली. कोणी शोधून काढली? BF स्किनर यांनी. त्याच्यामध्ये अभ्यासक्रमात छोट्या चौकटीत अभ्यासक्रम जो असतो तो छोट्या चौकटीमध्ये विभागला आणि विद्यार्थ्याला लगेच त्याच्यातून काय असतं, फीडबॅक मिळत असतो. छोट्या चौकटीमध्ये अभ्यासक्रम विभागला जातो आणि त्याच्यातून काय होतं, विद्यार्थ्याला लगेच फीडबॅक मिळत असतो. त्याला अभिक्रमित अध्ययन असं म्हटलं जातं. येते लक्षात? चला बघा पुढचा प्रश्न. मुलांचे समाजीकरण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतील प्राथमिक घटक कोणता मानला जातो? मित्रांनो, याच्या अगोदरच्या आपले जवळपास 25 भाग झालेत. या घटकावर भरपूर आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही मागचे व्हिडिओही पाहून घ्या. मागचे व्हिडिओ जे आहेत ते थेरॉटिकली आहेत, जसे की म्हणजे आत्ता जसं आपण ॲप्टिट्यूड बेस्ड घेत आहोत, ॲप्लिकेशन बेस्ड, तर ते जे होते ते थेरॉटिकली आहेत. सगळ्या गोष्टी तिथं समजावून सांगितल्या, ते पण तुम्ही पाहून घ्या. बघा, याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत: शाळा, प्रसारमाध्यमे, समवयस्क मित्र आणि कुटुंब. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुटुंब. बालकाचा सर्वात पहिला संपर्क त्याच्या कुटुंबाशी येतो, त्यामुळं समाजाचे प्राथमिक नियम, मूल्य आणि जी भाषा आहे तो कुटुंबातूनच शिकत असतो. म्हणून कुटुंब हा त्याचा काय असतो, प्राथमिक घटक मानला जातो. येते लक्षात? मित्रांनो, असे होते आपल्या आजच्या या भागातले महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न. तुम्हाला पुन्हा एकदा मी आवाहन करतो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आणि TETच्या तयारीसाठी तुम्ही आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन भेटेल. चला थांबू या ठिकाणी. तयारी करत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. 100% यावर्षी TET आपण पास होणार आहे आणि ते पण दणक्यात पास होणार आहे. असं 90-88 असं नाही, 110 ते 112 मार्क आपल्याला आले पाहिजे. चला थांबू या ठिकाणी. भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.